श्रीगोंदा शहराचे वाढते शहरीकरण, त्यामुळे वाढलेली वाहनं आणि त्यांचा वेग यामुळे वाढलेले अपघातांचे प्रमाण याला ब्रेक लागण्यासाठी शहरातील अनेक रस्त्यांवर स्पीड ब्रेकरची गरज होती। त्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून अनेक वेळा आंदोलनं करून या आंदोलनात्मक भूमिकेमुळे श्रीगोंदा नगर परिषदेनं श्रीगोंदा शहरात गतिरोधक बसवण्यास सुरुवात केली। सुरू असणाऱ्या या कामाचे नागरिकांकडून स्वागतच होत आहे। अनेक वर्ष पाठपुरावा करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या मागणीला यश प्राप्त झालंय। शहरामध्ये भरधाव वेगानं वाहनं चालवणाऱ्यांना यामुळे चाप बसेल। सध्या वेगाला आवर घालण्यासाठी गतिरोधक बसवावे लागले, मात्र 2 वर्षांपूर्वी चांगले असणारे रस्ते आता मात्र खड्डेमय झाले आहे। त्यामुळे नागरिकांच्या वाहनांचा स्पीड तसाही कमी झालाय। श्रीगोंदा नगर परिषदेने आता या रस्त्यांकडे लक्ष देणं गरजेचं असून हे रस्ते वाहतुकीस योग्य करावेत अशी नागरिकांची मागणी आहे। श्रीगोंदा शहरातील 17 रस्त्यांसाठी 33 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता। या निधीमध्ये दिशादर्शक फलक, कॅटाय, दुभाजकांना कलर या गोष्टी होणं क्रमप्राप्त होतं। मात्र त्याबाबत तत्कालीन अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्यामुळे आज रस्ते खराब झाल्यावर नवीन निविदा प्रक्रिया राबवून गतिरोधक बसवण्याची वेळ आली आहे। श्रीगोंदा नगर परिषदेने आज रोजी शहराअंतर्गत गतिरोधक बसवले आहेत। यासाठी आम्ही जवळ 2 वर्षापासून प्रयत्न केले। आता या गतिरोधक बसवल्यामुळे आम्ही श्रीगोंदा नगर परिषदेचे स्वागत करतो नागरिकांच्या वतीने। आणि हे जे गतिरोधक बसवले त्यामध्ये काही 17 रस्ते सुद्धा आहेत। ज्या 17 रस्त्यांमध्ये कॅट आहे, डिवायडर रंगवणे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत होत्या, पण ह्या गोष्टी झाल्या नाहीत। ह्या गोष्टी होणे गरजेचं होतं, म्हणजे त्याच वेळेस हे गतिरोधकचे कामे हे सगळे झाले असते, पण या गोष्टीला सगळा उशीर झाला। जी कामं प्रॉपर होणं गरजेचं होतं 33 कोटी रस्त्यांची ती झाली नाहीत। त्यामुळं आज यात काही गोष्टींची आम्हाला उणीव आज बी जाणवते आहे। त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी सुद्धा पाठपुरावा करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत, ज्या काही समस्या आहेत, याच्यावर मी आणि आमचे सहकारी त्यावर काम करणार आहोत। आता हे जे गतिरोधक बसले आहेत यामध्ये 17 रस्त्यांचे खड्डे बुजणे बी गरजेचं आहे, कारण आज तुम्ही पाहिलं याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। आता हाच पारगाव रस्ता पहा, जवळजवळ 2-3 किलोमीटरमध्ये ना गाडी चालवता येत नाही, इतकी वाईट अवस्था झालेली आहे। घोडेगाव रस्ता आहे, मांडवगड रस्ता आहे, अनेक रस्ते हे खराब झालेले आहेत। याच्या सुद्धा श्रीगोंदा नगर परिषदेने लक्ष देणे गरजेचं आहे। आणि तुम्हाला एक विषय अजून सांगू इच्छितो की आपल्या इथे अभ्यासिका आहे, ज्या अभ्यासिकेवर आज रोजी अतिक्रमण आहे। या अतिक्रमण असल्यामुळे याचे काम अपूर्ण राहिले। जे काही आपले एमपीएससी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना या अभ्यासिकेचा उपयोग करता येत नाही। आणि दुसरी एक अभ्यासिका 941 गट नंबर कोर्टालगत होणार आहे। या अभ्यासिकेला काही स्थानिक पुढारी, काही नागरिक विरोध करत आहेत, जो चुकीचा आहे, कारण अभ्यासिकेसारखं पवित्र काम या ठिकाणी होतंय। उलटी त्यांनी स्वागत केलं पाहिजे। त्यांचा विरोध आणि त्यांना दिशाभूल कोण करतोय हे काय आम्हाला कळत नाही, पण येणाऱ्या काळात आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊन त्या ठिकाणी अभ्यासिका करण्यासाठी कटिबद्ध आहोत। PS9 मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।